श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणारा सण म्हणजे भाऊबीज. आपला दिवस. दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद उत्साह चैतन्य भरभराट घेऊन येणारा असतात. नैराश्याचे मळप दूर करून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा हा सण प्रत्येकाला हवा असा वाटतो आणि म्हणूनच या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट देखील बघत असतो. या सणाची जवळपास 15 दिवस शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीची तर मजाच मजा असते. त्यामुळे त्यांना या सणाची आगळी वेगळी ओढ असते. शाळांना सुट्ट्या, फटाक्याची आतिषबाजी, फराळावर मारता येणारा ताव, त्यामुळे 15 दिवस नुसता धुडकूस असतो. बरेच जण या दिवसांमध्ये बाहेर गावी जाण्याचा देखील प्लॅन आखतात. दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये प्रत्येक नात्याचा विचार केला आहे. आता बघा ना, बाप लेकीच्या नात्याचा पाडवा, पती पत्नीच्या नात्याचा पाडवा आणि त्यानंतर येतो तो म्हणजे भावा बहिणीच्या नात्याला साजरा करणारा दिवाळीचा 5वा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेला येणाऱ्या या सणाला यम द्वितीया असे देखील म्हटले जाते. हिंदी भाषिक या सणाला भाईदूज असे देखील म्हणतात. दीपावलीचा हा 5वा आणि अखेरचा दिवस मानला जातो. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातो आणि बहीण त्याला ओवाळते अशी पद्धत असते. धर्मग्रंथात असे सांगितले आहे की या दिवशी बायकांच्या हातचे जेवू नये. भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जाऊन त्याला ओवाळावे. स्वतःच्या हाताने तयार केलेले पदार्थ त्याला खाऊ घालावेत. पौराणिक कथेच्या दाखल्याप्रमाणे आजच्या दिवशी यमराज त्यांची बहीण यमुनेच्या घरी गेले होते आणि तिला वस्त्र अलंकाराच्या रूपात अनेक भेटवस्तू दिल्या होत्या. तिच्या घरी भोजन केले, त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हटले जाते. या दिवशी यमुना स्नान करावे असे केल्याने वर्षभर यमाची भीती राहत नाही. आजच्या दिवशी यमराजा आपली बहीण यमीकडे जाण्याकरता जात असल्याने आजचा दिवस नरकातील जीवांची नरकाच्या यातनांमधून सुटका होते अशी देखील व्याख्या सांगितली जाते. यमराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण यमी हिला अत्यंत दुःख झाले होते आणि भावनाविवश होऊन ती सतत रडू लागली. कितीतर वेळा रडल्यानंतर देखील तिचा दुःख आवेग कमी होईना आणि तिचे अश्रू थांबेनाच. अखेर परमेश्वराने दिवस मावळला असे चित्र तिच्या समोर उभे करण्याकरता रात्र निर्माण केली आणि त्यामुळे तिच्या दुःखाची तीव्रता कमी झाली. तेव्हापासून भाऊबीजेची परंपरा सुरू झाली. पाडव्याला पतीचे औक्षण झाल्यानंतर स्त्रियांनी माहेरची ओढ असते. ही ओढ माहेरी जाऊन भावाला भेटण्याची, त्याला ओवाळण्याची असते. या दिवशी बहिणीला भावाला औक्षण करण्यापूर्वी आधी चंद्राला ओवाळते. या दिवशी चंद्र देखील लवकर दिसत नाही, त्याची छोटीशी कोर दिसते. त्यावेळी त्याला ओवाळले जाते आणि त्यानंतर भावाला औक्षण करतात. सक्का भाऊ नसल्यास नात्यातील भावाला, अन्यथा धर्माच्या भावाला ओवाळले तरी चालते. ओवाळण्याचे खूप महत्व आहे. भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमधले देवीतत्व जागृत होते आणि त्यामुळे या काळात भावाने बहिणीच्या सानिध्यात वेळ घालवायस त्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या लाभ होतो. बहिणीने भावाच्या मस्तकावर लावलेला टिळा म्हणजे बहिणीचं निस्वार्थ प्रेम असतं आणि भावाला औक्षण केल्याने तो यमराजाच्या पाशातून मुक्त होतो. त्याला मृत्यूचे भय राहत नाही, तो चिरंजीवी होतो असे बहीण भावाला ओवाळण्याचे महत्व ग्रंथांमध्ये सांगितले आहे. अपमृत्यू येऊ नये याकरिता आजच्या दिवशी ब्राह्मणास दीपदान केल्याची पद्धतही आधीपासून आलेली आहे. सकाळच्या वेळेस बहिणीने भावाला तेल उठणे लावून आंघोळ घालावी आणि आवडीचा पदार्थ करून त्याला जेवू घालावे आणि त्याचे औक्षण करावे आणि भावाने बहिणीला मस्तपैकी एक भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करावा अशी परंपरा आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटू लवकरच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.